आपको राशन फ्री मिल सकता है लेकिन शिक्षा नहीं, क्योंकि सरकार को जिंदा मतदाता चाहिए, जागरूक नाही. आणि हीच आपल्या देशात सध्याची परिस्थिती सुरू आहे. आणि या परिस्थितीमुळेच प्रधान प करतो आणि मोदी म करतो. त्याच्यामुळे काही त्यांना सुचतच नाही ॲक्च्युली करावं काय. असो, तर मी आज सकाळी सर्व सोडून मार्केटला खाली आली होती, कारण की ना आज आमच्याकडे 2 पेशंट होते, शिवचे पप्पा आणि शिव. या दोघांसाठी मेडिसिन घेतल्या. मेडिसिन घेऊन मग काय दुसरं डेस्टिनेशन होतं माझं, ते होतं की ठीक करणारा कंगवा. कारण की ना मी 4 दिवसापासून वेणी घातली नव्हती, कारण की आमच्या घरचे कंगवे खाली खेळायला जातात आणि कधी जातात कशी जातात हे मलाच कळत नाही. तर मग काय अर्जंट कंगवा घ्यायचा होता, तो कंगवा घेतला. त्याला चाकू अर्जंट घ्यायचा होता, कारण की ना दिल्ली पोलीस आणि प्रधानच्या मान या चाकूनेच कापा वाटत होती. एवढा राग आलेला होता, कारण की कालचे ते केस बघून. तर लगेच लक्षात आलं की अरे त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक राहील. मग म्हटलं ठीक आहे असो. त्यासाठी मी काजू बदाम खात असते, कारण की गोष्टी लवकर लक्षात येतात. मग काय काजू घेतले आणि घरी आलो. अँड लुक ॲट दिस, हू इज शी इज अ गर्ल नॉट अ बॉय. आणि त्या दिवशी मला ही बॉय वाटलेली होती. हो माय गॉड, बघा ना तिची ज्वेलरी. अँड शी इज ऑनर ऑफ दिस स्वीट मार्ट. नंबर 1. तर याला ना लूज मोशन लागले होते, तर हिला सर्वात पहिले दही दिलं, नंतर औषधी दिली. मग पेशंट नंबर 2, पेशंटला थोडेसे काजू दिले खायला, नंतर मेडिसिन दिले. आणि दुखो सुखो हे दोन्ही पेशंट असेच असतात, एकदम स्माइली फेसवाले. आणि दुखो की सुखो यांना कामामध्ये नो कॉम्प्रोमाइज. कामाला तर जायचं होतं आणि त्याच्यात पाय दुखत होता, वरून पाणी होतं. का एवढा सिंपल होता. आणि आता या माणसाने याला एवढं फर्रास करून टाकलं कॉमेडीमध्ये, भयानक. आणि बघा ना माझ्यावरच कॉमेडी करतोय. आणि मग काय यांना दोघांना जेवण दिलं आणि जेवण केलं. आणि मग काय हे कामाला गेले, कारण की कामाला तर जावंच लागते. कामाच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. बाय.